हॅलो फ्रेंड्स, आज बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईनमध्ये फूल कसं बनवलं ते पाहणार आहोत। हे फूल मी 5 पाकळ्यांचं बनवलेलं आहे। हे कसं बनवायचं ते पाहूया आज। चला मग सुरुवात करूया। इथे बघा हुक नंबर मी 1.75 mm चं हुक वापरलं आहे आणि 2 कलर वापरणार आहे। एक राणी कलर आहे आणि एक सफेद कलर आहे। चला मग सुरुवात करूया। अगोदर स्लिप नॉट करून घ्यायची आहे। सहा साखळ्या घ्यायच्या पुढे 1 2 3 4 5 आणि 6 साखळ्या झाल्यावर इथे पहिल्या साखळीमध्ये हुक टाकून जोडून घ्यायचं आहे। स्लिप स्टिच टाकून पुढे 4 साखळ्या घ्यायच्या 1 2 3 4 आणि ट्रिपल क्रोशे घ्यायचे आपल्याला। 4 ट्रिपल क्रोशे बनवायचे। पुढे 1 2 3 आणि 4 पुढे पुन्हा 4 साखळ्या घ्यायच्या 1 2 3 4 आणि ते ह्या पहिल्या राऊंडमध्ये मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचे। ही आपली पहिली पाकळी पूर्ण झाली। आता दुसरी पाकळी बनवायला घ्यायची आहे। पुन्हा 4 साखळ्या घ्यायच्या पुढे 1 2 3 आणि 4 पुढे 4 ट्रिपल क्रोशे बनवायचे 1 2 3 आणि 4 पुढे 4 साखळ्या घ्यायच्या 1 2 3 4 आणि ह्या पहिल्या राऊंडमध्ये मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं। आपली ही दुसरी पाकळी तयार झाली आहे। तिसऱ्या पाकळीला सुरुवात करूया 1 2 3 4 पुढे 4 ट्रिपल क्रोशे घ्यायचे 1 2 3 आणि 4 पुढे 4 साखळ्या घ्यायच्या आणि पुन्हा या पहिल्या सर्कलमध्ये मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं। ही आपली तिसरी साखळी पूर्ण झालेली आहे। पुढे अजून 2 पाकळ्या बनवून घ्यायच्या। इथे बघा मी ह्या 5 पाकळ्या पूर्ण करून घेतल्या। आता पुढे आपल्याला सफेद कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे। अगोदर स्लिप नॉट करून घ्यायची। त्यानंतर हा जो पहिला सर्कल आहे तिथून हुक टाकून ह्या दोघांच्या मधून ह्या 2 पाकळ्यांच्या मधून आपल्याला हा धागा काढून घ्यायचा आहे वरती मध्यभागी आणि मुक्का खांब टाकायचा।
पुढे 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 आणि 3. आता हे जे 6 मोठे खांब आहेत त्यांच्यामधून आपल्याला डबल क्रोशे टाकायचं आहे. खांब बनवून घ्यायचे आपल्याला इथे ह्या वरच्या लूपमधून नाही घ्यायचे, या दोघांच्या मधून हुक टाकून खांब बनवायचा आहे. पुढे पुन्हा या दोघांच्या मध्ये, या 2 खांबांच्या मध्ये खांब बनवून घ्यायचा आहे. तीच प्रोसेस पुढे करायची पूर्ण. 1 2 3 4 आणि 5. ही पहिली पाकळी आपली इथे पूर्ण झाली. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 आणि 3. त्यानंतर इथे जो पहिला राऊंड आहे ह्या 2 पाकळ्यांच्या मधून आपल्याला मुक्का खांब घ्यायचा आहे. दुसऱ्या पाकळीला सुरुवात करू. 1 2 3 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा या 2 खांबांच्या मधून खांब बनवून घ्यायचा आहे. 1 2 खांबांच्या मधून हा दुसरा खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे पुन्हा 2 खांबांच्या मधून खांब बनवून घ्यायचा आहे. पुढे पुन्हा 2 खांबांच्या मधून एक खांब बनवायचा आहे. शेवटला 2 खांबांच्या मधून एक खांब बनवून घ्यायचा आहे. ही दुसरी पाकळी आपली तयार झाली आहे. पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा हा सुरुवातीचा राऊंड आहे, तिथून हुक या 2 पाकळ्यांच्या मधून हुक पाठीमागून टाकायचं आहे, बाहेर काढायचं आहे वरती आणि मुक्का खांब टाकायचा आहे. तिसऱ्या पाकळीला सुरुवात करूया. पुढे 3 साखळ्या घेऊन या 2 खांबांच्या मधून खांब बनवून घ्यायचा आहे. सेम तीच प्रोसेस करायची जसं आपण 2 पाकळ्यांना बनवले तशी. वरती 5 खांब तयार होतात आपले. हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे बघा मी हा राऊंड, हे 2 राऊंड पूर्ण करून घेतलेत. त्याच्यानंतर इथे जे हे 5 खांब आल्याच्या नंतर पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. इथे जो आपण सुरुवातीला मुक्का खांब घेतलेला तिथे त्या मुक्का खांबाच्या मधून लूपमधून हुक टाकून जोडून घ्यायचं आहे. इथे आपला आता फूल तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.